नमस्कार मित्रांनो. पाणी म्हणजे जीवन आणि पाणी ही सर्वांची जीवनदायिनी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आपण बघितलं तर प्रत्येक गावामध्ये पाण्याची योजना ही असतेच, मग ती स्वदेश फाउंडेशन मार्फत झालेली असू दे किंवा शासनामार्फत झालेली असू दे. पण गेल्या काही वर्षामध्ये आमच्या असं निदर्शनास आलेलं होतं की छोट्या छोट्या कारणामुळं आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळं ती पाणी योजना बंद पडलेली आहे आणि लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तर आज आपल्याला हेच बघायचं आहे की आपल्या पाणी योजनेमध्ये छोट्या छोट्या गोष्टींची कशी आपण देखभाल दुरुस्ती करू शकतो, जेणेकरून आपल्या गावाला अखंडित सुरळीत पाणी पुरवठा 12ही महिने होऊ शकतो. आणि त्यासाठीच आज आपल्याला आपल्या पाणी योजनेमध्ये कोणकोणते घटक येतात आणि त्याची कशी देखभाल दुरुस्ती करायची याविषयी आज आपल्याला बघायचं आहे. आपल्या पाणी योजनेमध्ये जर बघितलं तर पहिलाच सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे आपल्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत. आणि स्रोत म्हणजे विहीर असू शकते, बोरवेल असू शकतो, झरा असू शकतो, तलाव असू शकतो. तर हे जे स्रोत आहेत हे स्रोत कसे सुरक्षित आणि स्वच्छ राहतील हे आपल्याला प्रथम बघितलं पाहिजे. त्यासाठी कोणताही दूषित पाणी त्याच्यामध्ये मिक्स होता कामा नये याची लक्ष घेतली पाहिजे, याचं काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबरीनं पाणी स्रोत कसा झाकून ठेवता येईल, विहीर असेल तर कशा पद्धतीने त्याला झाकून ठेवता येईल हे सुद्धा बघितलं पाहिजे, जेणेकरून पालापाचोळा पडणार नाही आणि आपलं पाणी दूषित होणार नाही. त्याचबरोबरीनं जनावरे वगैरे जर आसपास आपल्या पाणी स्रोताच्या ह्याच्यात जात असतील तर त्या ठिकाणी कुंपण वगैरे करून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाणी स्रोताची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता वर्षातून किमान 2 वेळा आपल्याला तपासणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं पाणी जे आहे ते पिण्यायोग्य आहे का नाही हे आपल्याला समजू शकतं. त्यासाठी मग आपण ज्या ठिकाणी क्लोरीन फिल्टर बसवलेलं तो क्लोरीन फिल्टरची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शासनाच्या जर योजना असतील त्या ठिकाणी रेग्युलर नियमित पाण्यामध्ये TCL योग्य प्रमाणात ॲड होतं का नाही हे लक्षात घेतलं पाहिजे, जेणेकरून आपलं सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी आपल्याला व आपल्या गावाला मिळू शकेल. मित्रांनो, आपल्या पाणी योजनेतला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सोलार पंप आणि सोलार पॅनल. सोलार पंपाची जर वेळीच योग्य देखभाल दुरुस्ती झाली नाही तर आपला पाणी पुरवठा किंवा पाणी योजना बंद पडू शकते. त्यासाठी आपल्याला नियमित सोलार पॅनल स्वच्छ असले पाहिजेत ह्याची काळजी घ्यायची. त्याचबरोबरीनं सोलार पॅनलवर कोणत्याही झाडाची सावली येत नाही याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या पॅनलची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने टिकून राहते. त्याचबरोबरीनं सोलार पंप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे वायरिंग असू दे किंवा कंट्रोल पॅनल असू दे हे नियमित आपल्याला चेक केलं पाहिजे. पंप सुरू करण्यापूर्वी कंट्रोल पॅनलमधली रीडिंग आपल्याला तपासण्यात आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या पंपाची योग्य काळजी घेतली हे आपण निश्चित करू शकतो. त्याचबरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सोलार पंप आहे तो सुरू करण्यासाठी नेहमी प्रशिक्षित व्यक्तीच, माहितगार व्यक्तीच त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि त्याद्वारेच आपला सोलार प्रणाली पूर्णपणे ऑपरेट झाली पाहिजे. आणि सगळ्यात आणि अतिशय महत्त्वाचं, बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात आलं की पावसाळ्यामध्ये सोलार पंप हा बंद ठेवला जातो, परंतु असं न करता पावसाळ्यामध्ये ज्या वेळेस ऊन पडणार आहे कमीत कमी 8 ते 10 दिवसामधून एकदा तरी सोलार पंप आपल्याला 20 ते 25 मिनिटाकरता चालू ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्या पंपाची कार्यक्षमता टिकून राहते, पंपाचे बेअरिंग जाम होणार नाहीत, पंप जाम होणार नाही आणि पंपाची कार्यक्षमता वर्षानुवर्ष चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकते. त्याचबरोबरीने अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपले सोलार पॅनल बसवलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला आसपास कंपाऊंड करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जनावरे वगैरे त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि आपल्या सोलार पॅनलचं नुकसान होणार नाही. त्याचबरोबरीनं आपल्या सोलार पॅनलवरून इतर कोणत्याही ठिकाणावरून दगड वगैरे पडणार नाही याचीसुद्धा दक्षता घेणं गरजेचं आहे, कारण एक जरी सोलार पॅनल आपला फुटला तरी आपली संपूर्ण पाणी योजना बंद होऊ शकते. तर मित्रांनो, आपल्या पाणी योजनेतला तिसरा घटक म्हणजे आपली पिण्याच्या पाण्याची टाकी व त्यामध्ये येणारी पाईपलाईन. आता यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर पिण्याच्या पाण्याच्या टाकीला जी काही पाईपलाईन आलेली आहे ती पाईपलाईन व्यवस्थित आहे का, त्यामध्ये कोणती गळती होत नाही का हे वेळच्या वेळी तपासणं गरजेचं आहे. तसेच आपली जी पिण्याची साठवण टाकी आहे ती वेळच्या वेळी स्वच्छ करणे, दर 2 ते 3 महिन्यामधून त्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपल्या पाणी योजनेतील चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे आपली वितरण व्यवस्था, ज्या वितरण व्यवस्थेद्वारे आपल्याला घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा होतो. आता या वितरण व्यवस्थेमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात, एक तर पहिली गोष्ट म्हणजे वितरण व्यवस्थेमधील जे काही वॉल सिस्टीम आहे ती वॉल सिस्टीममध्ये वेळच्या वेळी तेल पाणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या वॉलची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने राहू शकते आणि जास्तीत जास्त काळ ते टिकतात.
त्याचबरोबरीनं आपल्या वितरण व्यवस्थेवर जी काही अनधिकृत नळ कनेक्शन असतील ती लक्ष ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली पाणी चोरी आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो. आणि ज्या ठिकाणी नळाचे कॉक वगैरे काढले जातात ते सुद्धा वारंवार वेळच्या वेळी बघणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पाण्याच्या प्रेशरवर कोणताही फरक पडणार नाही. आणि याच्या बरोबरीनंच आपल्या विहिरीवर ज्या ठिकाणी पाण्याचं मीटर बसवलेलं आहे तिथंसुद्धा वेळच्या वेळी तपासणं गरजेचं आहे, ज्यामुळं आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या पाण्याचा वापर रोजचा किती आहे आणि आपल्या पाणी वापरावर कशा पद्धतीनं आपण नियंत्रण ठेवू शकतो. तर ह्या 3 ते 4 गोष्टी आपल्या वितरण व्यवस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सुरळीत आणि अखंडित पाणी पुरवठा होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण बघितलं की आपल्या पाणी योजनेमधील कोणते महत्त्वाचे घटक आहेत आणि त्याची आपण कशी वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती करू शकतो. तर नियमित संचलन आणि देखभाल दुरुस्ती केल्यामुळं आपल्या पाणी योजनेचं आयुष्य वाढतं. दुरुस्तीवर येणारा मोठा खर्च आपल्याला टाळता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्याला प्रत्येक घराकडून काहीतरी देखभाल दुरुस्ती निधी काढणं गरजेचं आहे आणि तो आपल्या पाणी समितीच्या किंवा ग्रामविकास समितीच्या खात्यावर ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरं त्याचबरोबरीनं म्हणजे प्रत्येक महिन्याला VDC सदस्यांनी व गावकऱ्यांनी आपल्या पाणी योजनेकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्या नोंदी तपासणी करणं गरजेचं आहे. कोणतीही समस्या जर आढळली तर ताबडतोब त्याची देखभाल दुरुस्ती करणं, उपाययोजना करणं तेवढंच गरजेचं आहे. तरच आपल्याला गावाला अखंडित सुरळीत पाणी पुरवठा मिळू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, आपली योजना आपली जबाबदारी. नियमित देखभाल करा, सुरक्षित आणि जलसुरक्षित गाव घडवा.